नाशिकमध्ये उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। दोघे भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये मात्र मनसे आणि ठाकरे सेनेची युती झाली आहे। ब्लॅकआउट जनआक्रोश मोर्चाची जोरदार तयारी केली जाते। नाशिक महापालिकेचा भ्रष्टाचार, खड्डे, शेतकऱ्यांचा प्रश्न, कामगारांच्या समस्या, हनी ट्रॅप आणि वाढत्या गुन्हेगारी विरोधात हा जनआक्रोश मोर्चा असणार आहे। मोर्चात काळे झेंडे आणि झेंड्यांवर एका बाजूला मनसे तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह छापण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत असतानाच आता नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येताना बघायला मिळणार आहे। या मोर्चाची जय्यत अशी तयारी सध्या मनसेच्या कार्यालयामध्ये सुरू आहे। नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जन आक्रोश मोर्चा या हेडिंगखाली ठाकरे गट आणि मनसे दोनही मोर्चाच्या निमित्ताने उद्या नाशिकमध्ये एकत्र येताना बघायला मिळतील। आणि विशेष म्हणजे शासनाला जाग आणण्यासाठी अंधारातून उजेडाकडे चला एकत्र येऊया या टॅगलाईन खाली हा मोर्चा उद्या नाशिकमध्ये निघणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नाव, पक्षचिन्ह, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव आणि मनसेचं पक्षचिन्ह छापण्यात आलेलं आहे। त्यासोबतच काळे झेंडे देखील या ठिकाणी या मोर्चासाठी तयार करण्यात आलेले आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे काळे झेंडे खास उद्याच्या मोर्चासाठी तयार करण्यात आलेले आहेत आणि या काळ्या झेंड्यावर देखील नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जन आक्रोश मोर्चा, एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षचिन्ह तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसेचं पक्षचिन्ह, अशा पद्धतीने ही सगळी तयारी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्याच्या मोर्चासाठी केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।